आज आपल्या पाहुण्याकडून तर डायरेक्ट काचाचा गिलास फुट्टा फुट्टा राहिला. या पाहुण्याला मिसनी तर तुम्ही सगळे ओळखता आणि हे कोण हे पाहण्यासाठी ब्लॉग शेवटलोक बघा. आज जरा लवकरच निघलो शेतात जाण्यासाठी. मग आलो पंपावर पेट्रोल घेतलं टाकून. मग वेळ ना करता लगेच निघालो पुढे. मग शेतात आलो, गाडी बिडी लावून दिली. मी शेतात आलो ना असं कधीच होणार नाही, नंदीच्या आणि महादेवाच्या पाया पडणार नाही म्हणून. मग आलो महादेवाचं आणि नंदीचं दर्शन घेऊन घेतलं. मग वेळ ना करता लगेच केली आपल्या शेतातली कामाची सुरुवात. मग हरभऱ्याचं बी घेतलं बाटलीत, बी तर घेतलं. मग आपलं शेतकरी अवजार बी हातात घेऊन घेतलं एकदम. मग लगेच केली आपल्या कामाला सुरुवात. हरभऱ्याच्या तुटा तर लेस पडले ते म्हणून डबल हरभरा लावणं पडत होतं. मग मी घेतो एकदा हरभरा लावून, तुम्ही त्यात लोक लाईक अँड फॉलो तरी करून घ्या गरीबाला. मग आपल्याला तो टप्पा बदलून घेणार होता. मग लगेच झटपट केलं लगे टप्पा बदलण्यासाठी सुरुवात. मग लगेच पटापट घेतल्या छड्या काढून XYZ टप्पा द्याला बदलून. मग आलो एरियावर, खोलली पेटीन, दिलं स्टार्टरचं बटन दाबून. मग स्प्रिंगलर बी चांगलेच घुमत होते, काहीच टेन्शन नव्हतं. मग आपल्याला आला तर आपला मित्र किरण पवारचा फोन. मग त्याला म्हणलं थांबा 5 मिनिटं आलोच घरी. मग वेळ ना करता आपण लगेच आलो किरण पवारकडे. मग इकडे येऊन पाहत होतं किरण भाऊच्या बुटकिल तर एक दवाखान्यात आणत होतं. किरण भाऊचं बुटकिल्लेच जीव लावतो वाटतं. किरण भाऊचं पूर्ण ध्यान बुटकीवरच होतं, कुठं काय राहिलं सगळं बघत होते. मग किरण भाऊच्या गाडीचं काम झालं. मग भेटलो लगेच किरण भाऊला, मारलं त्याच्यासोबत थोड्या गप्पा. मग किरण भाऊ म्हणलं चला म्हणलं चहा घ्यायला, तर किरण भाऊ नाहीच म्हणे. मग मीनं पण दिमाग लावला, किरण भाऊचा मोबाईल घेतला. म्हणलं चहा प्यायला तर मोबाईल भेटत नाही तर भेटणार नाही. मग किरण भाऊ म्हणे हा येतो म्हणे. मग लगेच किरण भाऊचा मोबाईल देऊन टाकला, निघालो चहा प्यायला जाण्यासाठी. मग किरण भाऊ मी घेतो चहा पिऊन. मग आता तुम्हीच एकदा कमेंट मध्ये सांगा, किरण भाऊ आपल्यासोबत चहा प्यायला येणार नव्हते तर बरोबर दिमाग लावला की नाही. चहा वगैरे पिऊन झाला तर किरण भाऊकडून डायरेक्ट काचाचा गिलास खाली पडता पडता राहिला. मग किरण भाऊला म्हणलं काही विषय नाही, म्हणलं तुमच्यासाठी जाऊ द्या, म्हणलं पडू द्या. किरण भाऊ म्हणे आता उशीर झाला म्हणे, येतो म्हणे मी आता. मग किरण भाऊनं आपल्याला केला ताटा, नापू केला किरण भाऊ ताटा. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.